दरम्यान आरोपांच्या अशा फैरी झडत असताना आता भविष्यात लवकरच ईडीची सुद्धा कारवाई होणार ही भविष्यवाणी सुरेश धस सातत्याने करतायत। धस यांच्या या वक्तव्याचा परिणाम मुंडे समर्थकांवर झालाय, कारण जे काही वाल्मिक कराडच्या बद्दल होईल त्याचा एक परिणाम धनंजय मुंडेंवर होऊ शकतो असं त्यांच्या समर्थकांनाही वाटतं। ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे, परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही, ईडीची कारवाई जोरात सुरू। सुरेश अण्णा यांची चुकीची आहे किंवा मनोज जरांगे यांची चुकीची आहे, त्यांनी समाजाला गृहीत धरून चुकीच्या भूमिका मांडलेल्या आहेत। या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी आणि पंकजाताईंनी यांना एवढी मदत केली की आज 50%, माझ्या गावात 70% मतदान झालंय। मग आम्ही मतदान नाही केलं तर मग यांना मतदान झालं कसं? तुम्ही आमच्या नेत्यावर गळ ओकता, तुम्ही राजीनामा आमच्या नेत्याचा मागता, आम्ही तुम्हाला मतं दिलेत, तुम्ही राजीनामा द्या मैदानात या।